कथा सुरू होते एका गोडशा मुलीपासून. तिचं नाव होतं सुधा. बालपणीपासूनच तिला नृत्याची प्रचंड आवड होती. आईवडील म्हणायचे, ही मुलगी एक दिवस मोठी नर्तिका होणार. शाळेत असताना ती लहान कार्यक्रमात नाचायची आणि प्रेक्षक टाळ्या वाजवून भारावून जायची. तिचं स्वप्न होतं, एक दिवस भारतभर नावाजलेली नृत्यांगना व्हायचं. सुधा फक्त 16 वर्षांची होती. कॉलेजला जाण्यासाठी ती रोज बसने प्रवास करायची. एके दिवशी साधारण दिसणारा प्रवास तिच्या आयुष्यातील सर्वात मोठा वळण ठरला. बसचा भीषण अपघात झाला. डावा पाय फ्रॅक्चर झाला आणि उजव्या पायाला गंभीर दुखापत झाली. रुग्णालयात दाखल झाल्यावर डॉक्टरांनी सुरुवातीला प्लास्टर लावलं. डावा पाय बरा झाला, पण उजव्या पायात गँग्रीन होण्याची चिन्ह दिसू लागली. डॉक्टरांनी स्पष्ट सांगितलं, सुधाच्या जीवाला धोका आहे. पाय कापणं हाच एकमेव पर्याय आहे. एका महिन्याच्या आत तिचा उजवा पाय गुडघ्याखालून 7.5 इंच कापण्यात आला. डॉक्टरांनी पालकांना म्हटलं, तुमची मुलगी आता आयुष्यभर चालू शकणार नाही. तिला व्हीलचेअरवर राहावं लागेल. आई खूप रडली. पण सर्वात जास्त कठीण क्षण होता जेव्हा वडील चंद्रन यांच्या डोळ्यातून अश्रू गळाले. तो क्षण सुधाने मनाशी शपथ घेतली, मी पुन्हा कधीच व्हीलचेअरवर बसणार नाही. कुबड्यांच्या आधाराने चालायला सुरुवात केली. प्रत्येक पाऊल वेदनादायी होतं. लोकांची दया, टोमणे, हसणं सगळं सहन करावं लागलं. पण सुधाचं ध्येय होतं, नृत्य सोडायचं नाही. नशिबाने एके दिवशी तिची भेट झाली डॉक्टर सेठी यांच्याशी. ते कृत्रिम अवयव तंत्रज्ञानाचे तज्ज्ञ होते. सुधाने थेट प्रश्न विचारला, डॉक्टर, मी पुन्हा नाचू शकेल ना? डॉक्टर सेठी हसून म्हणाले, नक्कीच. मी तुला कृत्रिम पाय देऊ शकतो, पण त्यावर उभं राहून नाचायचं असेल तर जिद्द तुझ्या मनात असावी लागेल. सुधाला कृत्रिम पाय बसवण्यात आला. पहिल्यांदा चालण्याचा प्रयत्न केला. पायातून रक्तस्राव झाला. ती वेदनेने थरथरली. पण दुसऱ्या दिवशी पुन्हा प्रयत्न केला. नृत्याचा सराव सुरू केला. पहिल्यांदा एका पायावर तोल गेला. पडली, पण पुन्हा उठली. रक्त पुसलं, पुन्हा नाचली. नृत्य प्रशिक्षकही म्हणाले, हे शक्य नाही. पण सुधा ठाम होती, मी शक्य करणार. पहिली रंगमंचावरील परफॉर्मन्स महिन्यांच्या सरावानंतर अखेर तो दिवस आला. सुधाने पहिल्यांदा पुन्हा नृत्य रंगमंचावर सादर केलं. संपूर्ण प्रेक्षागृह थबकलं. लोकांच्या डोळ्यात आश्चर्य आणि डोळ्यांतून पाणी आलं. कारण त्यांनी पाहिलं, पाय गमावूनही एक मुलगी इतक्या सहजतेने नाचत होती. टाळ्यांचा कडकडाट सुरू झाला. त्या क्षणी सुधाला जाणवलं, माझ्या जीवनाचा नवा अध्याय सुरू झाला आहे. सुधाच्या यशाची दखल चित्रपट सृष्टीने घेतली. तिला चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली.
चित्रपटात तिने स्वतःचं आयुष्य मोठ्या पडद्यावर साकारलं. या भूमिकेसाठी तिला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. यानंतर हिंदी, तमिळ, तेलुगू, मराठी अशा अनेक भाषांतील चित्रपट व मालिकात तिने काम केलं. सुधा फक्त अभिनेत्री नाही, तर एक प्रेरणा आहे. आज ती जगभरातील लोकांसमोर सांगते, मी माझा पाय गमावला, पण माझ्या स्वप्नांना, आत्मविश्वासाला कधीच गमावलं नाही. तिला अनेक पुरस्कार, सन्मान मिळाले. आजही ती नृत्य शिकवते, अभिनय करते आणि प्रेरणादायी व्याख्यानं देते. सुधा यांच्या आयुष्याने हे सिद्ध केलं आहे. शरीर अपंग होऊ शकतं, परिस्थिती अडथळे आणू शकते. मन मजबूत असेल, जिद्द कायम असेल, तर अशक्य काहीच नाही. धन्यवाद.